नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RJ स्टडीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला भारताविषयी थोडी माहिती सांगणार आहे. जागतिक लोकसंख्येत भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. मसाल्याच्या पदार्थांसाठी भारत हा जगप्रसिद्ध आहे, म्हणून भारताला मसाल्याचे कोठार असं म्हटले जाते. त्याचप्रमाणे हॉकी हा खेळ आपला राष्ट्रीय खेळ आहे, पण क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. आपल्या भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे आणि आशिया खंडामध्ये भारताचे स्थान आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार पुढीलप्रमाणे आहे. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजेच आडवा विस्तार हा 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे उभा विस्तार एकूण 70°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त. त्यानंतर भारताचे सर्वात शेवटचे आणि दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे आहे. हे ठिकाण 6°45' उत्तर अक्षवृत्तावर आहे. भारताला तीनही बाजूने सागरी सीमा लाभलेली आहे. पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. भारताच्या शेजारी पुढील देश आहेत: पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका. भारताचे क्षेत्रफळ हे 32,87,263 किलोमीटर एवढे आहे. भारताची राजवट ही प्रजासत्ताक स्वरूपाची आहे. भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. तसेच भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त असल्यामुळे भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. तसेच भारताला तरुण देश असं सुद्धा संबोधले जाते. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली आहे. भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे, म्हणजेच 5.5 तासांनी. कारण ग्रीनिच शहराच्या पूर्वी भारत हा देश येतो. भारतीय प्रमाणवेळेसाठी 82°30' पूर्व रेखावृत्त निश्चित केले आहे. हे रेखावृत्त उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद येथील मिर्झापूर येथून जाते. त्यामुळे हे रेखावृत्त भारताच्या प्रमाणवेळेसाठी निश्चित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली यासाठी नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.